नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी आत्ताच आपल्या गावाकडे आलो आहे आणि हे बाबा यांचं वय आता 75 वर्ष आहे. तर बघा आता बाबा काय म्हणतात, त्यांच्या जीवनाविषयी काय सांगतात. बाबा, तुमचं कसं गेलं लहानपण? तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या युगामध्ये काय चाललंय बा? लहानपण आणि आत्ताचा युग आसमानाचा फरक आहे. हां लहानपणी सगळं गावठी खाणं, हां हां तब्येत चांगली, हां पण कष्ट भरपूर होतं. हां त्याच्यामुळं आता काय सगळं यांत्रिक झाले, हां कष्ट कमी झाले, पण आजार भरपूर. हां हां तर आमच्या अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये दिवस गेलं. हां पैसा नव्हता, खायला भरपूर, हां पण पैसा नव्हता. हां सगळं गावठी खाणं, त्याच्यामुळं जीवन सुखी होतं. पण आत्ता ह्या खाण्यापिण्यामुळं दुःखी झालं. औषधं पाणी याच्यामुळं मशनी बिघडत चालल्या. तुमची तब्येत काय म्हणते आता, काय वाटतं? आता तब्येत साथ देत नाही, गुडघं कंबार दुखती, हां जागेवर बसायची पाळी आली. जोपर्यंत हालचाल होत होती तोपर्यंत बकरं वळली, शेळ्या वळल्या, हां गाया केल्या, लागेल तेवढं केलं. पण आता सगळं सुटलं. काय पण तुम्ही जुन्या काळात चांगलं खाल्लं असेल ना? जुन्या काळात सगळं गावठी खाणं होतं. हां. हे रासायनिक खाणं नव्हतंच. हां सगळं भाजीपाला सगळं हे गावरानच. हां. दूध दुभतं भरपूर, हां डेअऱ्या नव्हत्या, दूध डेअरी नव्हती, काय नव्हतं. त्याच्यामुळं सगळं घरीच खाणं दूध दुभतं. आता दूध डेअरीमुळं त्यालाही दूध नाही. हां तुमचे वडील लहानपणी वारले म्हणले मगाशी. वडील 72 सालीच वारले. लग्न झालं आणि वडील वारले. हां सगळा परपंचाचा गाडा अंगावर पडला. हां गरिबी परिस्थितीमुळं भावांचं शिक्षण, बहिणींचे लग्न, हां त्यात हल्लापेष्टामध्ये लई दिवस गेलं. काही बहिणींच्या डिलिव्हऱ्या, हां त्यातून मोकळा झालं. कोणा तर भावाने वाहिलं घेतलं. वाहिले घेतल्यावर माही 2-4 कार्य पोरांची पुरींची, हां त्यातच दिवस मोड. आताच्या पिढीकडून काय वाटतं तुम्हाला, काय करा पाहिजे मुलांनी? ही तरुण पिढी फार भरकटत चालली आहे सध्या. तरुण पिढीनं अभ्यास करणे, हां शरीर कमवणे, हां शरीर कमवणे आणि अभ्यास करणे, हां आणि चांगल्या मार्गाने चालणे. सध्या सगळं हिजाड्याचंच राज्य आलं. नाही, पण मुलं आज आईबापांचं ऐकते नाही. नाही ना, तर याच्यावर आहे सगळ्या खाण्यापिण्यावर हां संस्कृती होईल. आज एवढली पोरे, त्यांना मोबाईल दाखवायचा, मोबाईल ऐकवायचा, त्यांना तीच लागली ना. हां त्याच्यामुळं ते आईबापाच्या कक्षेच्या बाहेर गेली. पण काम करायला मागते नाही, व्यसनाच्या आहारी गेले मुलं जास्त जास्त. व्यसनाची आरी गेली. तुमच्या काळात होतं का असं काही? नाही ना, आमच्या काळात व्यसन नव्हतं. हां दारू होती ही मोठाल्या माणसांपुरतीच होती, बारीक पोरांना ती दारू नव्हती. हां हां आणि ती बी तुरळक होती, इतकी नव्हती. हां मग काय करायला पाहिजे तरुण मुलांनी तरी तुम्हाला वाटतं? तर तुमच्या गळ्यात माळ आहे आज, नाही का तुम्हाला, म्हणजे हा, असं? माझ्या गळ्यात माळ आहे. हां. मी आज जवळजवळ 35 वर्षाले माळ घातलेली. हां मांसाहार करीत नाही, काहीच नाही, काहीच नाही. हां तरुण मुलांनी माळ घालायला पाहिजे का? तरुण मुलांनी माळ जरी नाही घातली हां तरी जे बाकीचे आहेत हां ते विषय सोडून आपलं रस्त्याने चाललं तर त्याचं कल्याणच होते. हां ते चांगल्याच्या नादी लागल्यावर चांगलं होतं, नाही का? हा, बरोबर आहे. बाकी काय तुमचं, अजून काय म्हणता? अजून काय शेतीचं कसं चाललंय? शेतीचंही चाललंय. पाणी नाही राहिली. हां पहिलं पाणी मोटार होत्या, पाणी उडत नव्हतं. आता मोटरी आल्या, पाणी प्यायला राहिलं नाही. बोर झालं, पाण्याची पातळी खोल गेली. सगळं पावसावर धरीत आलं.
तुम्हाला पगार बिगार चालू आहे की नाही मग नाही शासनाचं नाही काही? पगार नाही काय नाही काय नाही. हां. शासनाकडून काय अपेक्षा आहे? मोदी सरकार काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकारच्या मग अपेक्षा होत्या पण मोदीने काहीच नाही दिलं. पगारही चालू नाही. हां. परत जे काही वर्षाला 5-6 हजार रुपये मिळत होते खात्यावर जमा होत होतं तेही होती नाहीत. हां. काहीच नाही. असंच बसणं आता. मग आता काय आहे, तुमची तब्येत आता मग बिघडलीच माझी नाही का? हा बरं आहे बरं आहे बरं आहे. चालेल मग. हा